ॲक्शनची टुर्नामेंट आम्ही भरपूर एन्जॉय केले ॲक्शनच्या ग्राउंडवरती आणि नक्कीच दरवर्षी आमंत्रण असते. थँक्यू ॲक्शन टीम, चांगला सपोर्ट त्यांचा राहिला आहे आणि लवकरच ॲक्शनचं ग्राउंड प्लेन होईल ही अपेक्षा आहे. आणि दिवेश दादा आहेतच, बेटा दादा आहेतच सपोर्टला, म्हणून ते ग्राउंड एकदा झालं तर आपल्या जुचंद्रचा नक्षा बदलू शकतो असा ग्राउंड होईल. तिथे स्टेडियम होण्याची दाट शक्यता आहे. रंगमंच अनेक कामं आहेत, चर्चा त्याची देखील आपण करणार. जाऊया मॅचच्या दिशेने. विवेक पालव स्ट्राईक एनला. आणखीन माहिती आम्ही देऊच. पार्थ आलाय. विवेक करता पहिला बॉल. पार्थ सिंग, सिंग इज किंग आणि जबरदस्त JPL मध्ये जुचंद्र प्रीमियर लीग मागील पर्व काय बॅटिंग केली होती. आणि सर्वात जास्त NCA मध्ये कोणावर खर्च केला असेल पतूने तर पार्थ सिंग. 12 करोडचा प्लेयर आहे. वरच्या एजला हुक करायचं होतं. अजय आहे त्या ठिकाणी, स्ट्रगल करतोय आणि शॉट फाईन लेग वरून चेंडू निघून जातोय. फाईन लेग रिझनला 2 धाव्याने श्री गणेशा केला जातोय. अकाउंट ओपन केलं जात आहे. बॅटच्या रीच मध्ये चेंडू होता. अशा प्रकारचा चेंडू तुम्ही वन बाउन्स देखील म्हणू शकत नाही. हा नॅचरल बाउन्स आहे. तेच विवेकला अंपायर सांगतायत. चांगले अंपायर निखिल भोईर. पुन्हा एकदा यावेळी फाईन खेळायचं होतं. रनआउटची संधी होती, डिरेक्टली झाला नाही. आणि इथे मात्र लेगबाईटची एक धाव आहे. ललितजी भोईर सर चांगली अंपायरिंग करतायत आणि NCA मध्ये नवीन अंपायर आपल्याला दिसून आलेत. नॉन स्टॉप अंपायरिंग करू शकतात निखिल भोईर. तर अनेक स्पर्धा येतील तर निखिलला तुम्ही ॲज अ अंपायर म्हणून बोलवू शकता. चंद्रपाड्याची मॅच आहे, मला वाटते त्यांना बुक केलंय. चांगला चेडू, चांगला चेडू. सबमरीन फॅन्टास्टिक बॉलिंग अटॅक. पार्थ सिंग 4 बॉल 3 धावा. पतू पॅकर्स टीम मध्ये पहिली ओव्हर नेहमी क्वेश्चन मार्क राहिले, आता ते सूत्र हटलं गेले आणि पहिली ओव्हर आता पार्थला फिक्स राहील. काय बॉल आहे जबरदस्त मिडल स्टंपच्या वरून. जर स्टंपची हाईट अजून जर थोडी असती ना तर कदाचित बेल्स डाऊन झाल्या असत्या. 5 बॉल 3 धावा. पाच चेंडू 3 धावा. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने निघून जातोय मिड ऑफ वरून. विशू पाटील चेंडूला कॅरी करतोय. आज एका हातामध्ये जो झेल पकडला होता ना तो जबरदस्त कॅच कॅरी केला होता. रनआउटची संधी अति काही संकटात नाही आणि इथे मात्र विवेकला विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पडलंय. पहिली ओव्हर पहिला विकेट. रन्स आहेत 5. समाज सेवा करण्या निघा. गेलय मनात त्यानं घर, गेलय मनात त्यानं घर. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. आता 2 आकाश मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक आकाश बी आहे नॉन स्ट्राईक एनला. आकाश पार्टे स्ट्राईक एनला. ड्राईव्ह केलाय ऑन दी अप. ओ यावेळी स्ट्रगलिंग राहिलंय ऋतिक भोईर. 2 धावा कंप्लीट. 2 धावा वरती समाधान मानेल का? त्यांनी मला वाटते पाहिलं की ललित भोईर आहेत, त्यांच्याकडे फेकी केलेली की काय. 3 धावा येत आहेत आणखी त्यांच्यात पिताश्री आहेत. 3 धाव्याने धावपळक पुढे येत आहे 8च्या घरामध्ये.
समोर मांडवाच्या राईट साईडला चम्मच गोलेवाले आल्यात, लिंबू सरबतवाले आस्वाद तुम्ही घेऊ शकता स्वखर्चाने. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं. पुलचे पटके व्यवस्थित बॅटवर येत नाही आहे आणि एका हातामध्ये बॉल पकडण्याचा प्रयत्न होता आर्यन भोईर यांचा. 2 धावा, 2 धावेने धावपळक पुढे येत आहे. टोटल रन्स 10 रन्स. जे प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये आहेत त्यांना विनंती असेल की पडद्याच्या बाहेर बसा प्लीज. चिंबारो बॉईज आपण बाहेर जायचंय मिड विकेटला जे आहेत, कारण की लाईव्ह मॅच चालू आहे आणि लाईव्ह मध्ये तुम्ही झोपताय ते सर्व दिसते. चितू यांना ओळखायचं असलं तर ती ग्रे ट्रॅक्स वरून लगेच जितू आहेत फिल्डिंगला. 11 धावा, 3 बॉल 11 धावा. 1 2 3 अशा धावा येत आहेत. रविकांत पाटील आहेत आणि दत्ताळीच्या स्पर्धेमध्ये सांगितलं होतं की भोपाळ इथे त्यांचं सिलेक्शन झालंय, सैन्यामध्ये भरती, आणि इथे लॉफ्ट केलेला आहे. मात्र आर्यन असा झेल सोडणार नाही. चांगला कॅच कॅरी केलाय. विकेट डाऊन. गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का? गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का? ठेवलाय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का? जसा जसा टाइम चाललाय तसा तसा आता कमिटी मेंबर आमचे ड्रेसिंग बदलत चालले. साखरपुडा सर्वांचा नवीनच असतो. जाऊया मॅचच्या दिशेने. सोबत शिती दादा ठाकूर, सोबत शिती दादा ठाकूर, सोबत शिती दादा ठाकूर. नाही गावजू चंद्रवाला लई दिलवाला येतो हाकेला धावून बरका. नाही गावजू चंद्रवाला लई दिलवाला येतो हाकेला धावून बरका. ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का? ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का? ठेवलाय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का? ठेवलाय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का? थँक्यू. रन झालेत फलकावरती. टोटल रन्स 12 धावा, 5 बॉल 12. चांगला बॉल. ओव्हर झाल्यात 2, 12 धावा. बॉलिंग मार्क वरती आलाय मिस्टर अंकित, षटक क्रमांक 3. पुन्हा एकदा हा बॉल डॉट. पतू पॅकर टीम मध्ये आकाशला आपण जुना खेळाडू पाहिलाय, मात्र आज पतू पॅकरच्या अपोजिट. कशी बॅटिंग करेल. 12 धावा.
खराब बॉल. अगोदरचा चेंडू चांगला टाकल्यानंतर काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. 13 धावा. लॉंग लेग रिझनच्या दिशेने नोचा इशारा आलाय पंचांकडून. बिमर चेंडू गोलंदाजाला बिमार करणारा चेंडू. हाईट इज अ फॅक्टर. नो प्लस 2 टोटल 3 एक्स्ट्रा धावेने धाव फलक पुढे येईल. 16 धावा या फलकावरती. एक बॉल 16 धावा. रायझिंग 11 बॅटिंग करत असताना आता खुश असतील. फ्रीडचा बॉल आहे. 5 बॉल शिल्लक आहे आणि आकाशकडे लायसन आहे. फ्रीडचा बॉल. फ्रीडच्या बॉल वरती केलाय पुल. पुल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल. सिक्सर. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. हे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. पक्ष बहुजन विकास आघाडी त्याची साऱ्यांना लागले गोडी. थँक्यू. टोटल रन झालेत 22 धावा. 2 बॉल 22. बॅटर बॅटिंग करतायत आणि तहान विशू पाटीलला लागले. चक्कर आली का विशू? ओके आहे ना? ओके आहेत. निखिल पाटील NK एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर लाईव्ह त्यांच्याकडून आले. तर निखिलजी पाटील आपण यायचंय आणि भूषणजी भोईर आपण देखील या आमच्या अतिथी कक्षामध्ये प्लीज. दिवेशदादा भोईर आम्हाला एक कॉल करतात की या आपली जागा इकडे आहे. निखिल पाटील आणि भूषण भोईर. अरे बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव समजना कोणा पर. बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव समजना कोणा पर काय. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. लाईव्हची व्यवस्था कुणाल पाटील, निखिल पाटील आणि भूषण भोईर यांच्याकडून लाईव्हची व्यवस्था आहे. तर इथे आहेत ते. त्यांना विनंती करेन की आमच्या मुख्य VIP डाईसवर या. पुन्हा एकदा खराब चेंडू होता मात्र फिल्डरला शोधून काढले. एका टप्प्याने चेंडूला गॅदर केले. फेकी ॲक्युरेट अजय कडून चांगली फिल्डिंग होते आणि एका धावेने धावपळक पुढे येईल. 23 धावा. बॉलचा विचार केला तर 4 बॉल. यानंतरचा मॅच चंद्रपाडा बॉईज आणि त्यांच्या अपोजिट आहे BVA चॅम्पियन. चला चंद्रपाडा बॉईजचा कॅप्टन प्रशांत आणि निशान म्हात्रे BVA चॅम्पियन. समोर स्ट्रेट खेळायचं होतं. बॅक टू द बॉलर. रनआउटची संधी. डिरेक्ट हिट. काम फिट. रनआउट. आणखीन एक विकेट डाऊन. अरे इधर अपनी मर्जी चलती वाकड्यात जायची करू नका गलती. वाकड्यात जायची करू नका गलती. वाकड्यात जायची करू नका गलती. हे केले बंद साऱ्यांची बोलती भले भले हे पाहून जळती.
वाईट +1. टोटल या 2 धावा, एक्स्ट्रा धावा भरपूर आल्यात या ओव्हरमध्ये. तुषारच्या माहितीसाठी 2 बॉल शिल्लक आणि रन्स झाल्यात टोटल काम 25 धावा. पाच बॉल फेकून झाल्यात. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल, बाहेर निघणारा बॉल छेडला गेला. प्रथमेश, हो जबरदस्त कॅच. निलेश मोरेने हा कॅच कॅरी केला. अप्रतिम कॅच. कॅच ऑफ द मॅच असं म्हणावं लागेल. दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का, नाही कशात कमी. दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का, ठेवलाय गाजवून सारा इलाका. आपल्या दादावानी कोण हाय का, ठेवलाय गाजवून सारा इलाका. आपल्या दादावानी कोण हाय का, ठेवलाय गाजवून सारा इलाका. बेटा दादावानी कोण हाय का, ठेवलाय गाजवून सारा इलाका. बेटा दादावानी कोण हाय का. एनसीएचे अध्यक्ष, एनसीएचे सर्वेसर्वा प्रथमेशजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. खास कॉइन बनवला या स्पर्धेकरता आयोजकांनी. 3 ओव्हर मॅच असेल. दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच. बीव्हीएच चॅम्पियन वर्सेस आपण बघतोय चंद्रपाडा बॉईज. टॉस झालाय आणि टॉस मधून चंद्रपाडा बॉईज won the toss, choose to. Decision is pending. पेंडिंग आहे म्हणजेच निर्णय कळवला जाईल. लगेच कळवा. नवीन बॉल. येस अंपायर, बॉल पाहिजे नवीन. खन्ना बॉल पाहिजे का. नवीन चेंडू द्यायचे. 26चा टार्गेट सेट केलाय. आवाज ऐकूया संदीपजी गावंड सरांचा. शब्दात अशी आहे पावर, पाठीशी हितेंद्र. वेलकम अक्षय भोईर, डॅशिंग अँड डायनॅमिक बियर्ड लवर. वेलकम अक्षय भोईर, आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात. त्या 25 धाबा आणि 26 धाबांचं लक्ष असेल. समोर तुम्ही बघतायत निखिलजी पाटील, भूषणजी भोईर आणि त्यांच्यासोबत कल्पेश भोईर, कल्पेश पाटील हे उपस्थित होते. त्या सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. कारण या स्पर्धेकरता यूट्यूबची जी व्यवस्था आहे ती निखिल पाटील, भूषण भोईर आणि कुणाल पाटील यांच्या माध्यमातून झालेली आहे. 2 दिवस यूट्यूबचा खर्च त्याने उचलला आहे. अक्षय, यूट्यूब चॅनल म्हटलं तर खऱ्या अर्थाने या संपूर्ण जगात पहिले यूट्यूब चॅनल हे 14 फेब्रुवारी 2005 साली अस्तित्वात आलं होतं. आणि ते यूट्यूब चॅनलचा शोध घेतलं होतं ते म्हणजेच स्टीव्ह चेन, जावेद करीम आणि अर्थातच या दोघांनी मिळून या यूट्यूब चॅनलचा पहिला शोध लावला होता 14 फेब्रुवारी 2005 साली. आणि आज आपण बघतोय की जे क्रिकेटच्या वेबसाईट म्हणजेच क्रिकेटचे सर्व दृश्य दाखवणाऱ्या यूट्यूब चॅनल्स आपण अनेक पाहिलेत. नुकताच जो टॉस झाला त्याच्यामध्ये चंद्रपाडा बॉईज टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला आहे. फिल्डिंगसाठी तयारीत राहायचं आहे बीव्हीए चॅम्पियन्स या टीमने, लक्षात घ्या. अतिशय चांगली आणि दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आहे. ॲक्शन स्पोर्ट जोचंद्र आयोजित सभापती चषक 2025चा रणसंग्राम. माजी कार्यसम्राट सभापती नगरसेवक कन्हैया बेटा भोईर यांची आठवण आल्यापासून राहत नाही. कारण त्यांनी अनेक लोक उपयोगी कामं ज्यावेळेस सभापती पदावर असताना, नगरसेवक असताना आणि आता सुद्धा त्यांच्या माध्यमातून चांगली कामं, लोक उपयोगी कामं ही केली जातात. त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अशी रत्न ही प्रत्येक गावामध्ये असायला पाहिजेत. या मॅचकडे 18 बॉलमध्ये 26 टार्गेट आहे. 2 बॅटर उतरले. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे पार्थ सिंग आणि आर्यन भोईर.
नॉन स्ट्राईक इन कडे पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज झालाय प्रवीण भोईर. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा गॅप मध्ये चेंडूला टाकून दिलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. एक नाही, दोन नाही, तीन नाही, मिळत आहेत धावा 4. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा चौकार. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. थँक्यू. बऱ्याचशा प्रेक्षकांचा सर्वात आवडता फटका हा कव्हर ड्राईव्ह असतो आणि तो चांगला कव्हर ड्राईव्ह बॅटर पार्थ सिंग याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. धावसंख्या 4ने खातं उघडलंय. 26चं टार्गेट आहे. धावसंख्या 4. पुढचा बॉल रनअप मध्ये प्रवीण थोडासा चुकतोय. कमबॅक करण्याकरता विकेट मिळवावे लागतील. पहिले हे 2 फलंदाज जर झटपट बाद झाले तर दबाव येऊ शकतोय. रायझिंग स्पोर्ट्स गोलंदाजी करताना दिसतंय. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय. फुल टॉस करून चेंडूला खेळून काढलं सुपर कोर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून दूर 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 चेंडू निघून गेलाय. मिळत आहे 4 धावा. चौकार. बॅक टू बॅक चौकार. हे बहुजन विकास आघाडीचा नेता आहे नव्या दमाचा. मला असं वाटतं की सुरुवातीपासून हत्यारं पाजवलं म्हणूनच सपासप वार करायला सुरुवात केली आहे. लगातारच्या 2 बॉलमध्ये 2 चौकार येत आहेत. धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या आहे ती 8 धावा. प्रेक्षक आता मोठ्या संख्येने दिसतात मला, कारण जे प्रेक्षकांकरता जे मंडप आहेत त्या मंडपात प्रेक्षकांची गर्दी जास्त दिसतंय. काही समर्थक आहेत, पाठीराखे आहेत, काही वरिष्ठ मंडळी तिथून मॅच बघते. शॉर्ट बॉल पूल केलाय. चेंडूला गोल केलंय. मिळत आहेत 6 धावा. कडक 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 षटकार. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. 3 षटकांमध्ये धावा आवश्यक होत्या 26 आणि पहिल्याच 3 बॉलमध्ये 14 धावा बनवल्यात. इथे आयोजकांची वेळ वाचेल असं वाटतंय. चांगली सुरुवात केली आहे ती बॅटर पार्थ सिंगने. गोलंदाजीमध्ये सुद्धा पार्थ सिंगने खर्च केल्या होत्या 4 धावा. पुढचा बॉल आता मात्र एक चांगला चेंडू होता. ऑफ स्टंपच्या दिशेने मारा केलाय. फलंदाजाची कृती बघितली, त्याच्यानंतर गोलंदाजाने आपली कृती दाखवली. लेग बाईचा इशारा. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर एकच धाव यावेळेला पार्थ सिंगला म्हणजेच संघाच्या खात्यामध्ये जाते लेग बाईच्या स्वरूपात. ही अतिरिक्त धाव. धावसंख्या पोहोचली 15वर. 15. 15 चेंडूंमध्ये पाहिजेत 11 धावा. 15 चेंडूमध्ये 11 धावांची गरज होती. आता आणखीन एक डॉट बॉल जातोय. इथे डॉट बॉल टाकलं गेलंय. म्हणजेच आता जर आपण बघितलं तर 5 बॉलची समाप्ती. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 15 धावा. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. मिड ऑफ मध्ये चेंडूला खेळून काढलं. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. त्याच्या 2 ढळ्यांमधून चेंडू सटकला होता, परंतु चांगलं बॅकअप केलंय. बाकीचे फिल्डर आले, चेंडूला उचललं. थ्रो करण्याआधी 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या पोहोचली ती 17वर. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. 17 विदाउट लॉस. हे आधार स्तंभ खंबीर हितेंद्र आप्पा ठाकूर. आप्पा ठाकूर. थँक्यू सो मच पतू पॅकर जुचंद्र विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत रायझिंग स्पोर्ट्स जुचंद्र असं. 26 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या झाली आहे ती 17 धावा. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 9 धावांची गरज आहे. प्रेक्षकांकडून एक पत्र आलंय. त्याच्यामध्ये असं वर्णन केलं की रिव्हर्सचा फटका त्यांना पाहायचा आहे. त्यांची अपेक्षा आहे रिव्हर्स फटक्याची. आर्यन यांच्याकडून ती अपेक्षा आहे प्रेक्षकांना. परंतु इथे आणखीन काही घटना घडल्या, त्यांची सुद्धा आम्ही सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. रिलीज स्प्रे हा हरवलाय. ज्या कोणी घेऊन गेला असेल त्याने परत आमच्या या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला पोहोचवा. ओहो
मात्र अपेक्षा पूर्ण केली जाते. पार्थ सिंग याच्याद्वारे षटकाराच्या मदतीनं तो पुढे सरकतोय आणि संघाला सुद्धा मदत होतो त्याची. आता मॅच अगदी जवळ आलाय. षटकार आलाय बिगी. आपल्या दादावानी कोण हाय का ठेवलाय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का ठेवलाय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का. थँक्यू. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत आलं नाही, परंतु पार्थ सिंग यांच्यासाठी पतू पॅकर्स टीमचे संघमालक प्रथमेश कन्हैया भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. रिव्हर्स फटका आणि खेचलंय, करून दाखवलंय. पुढचा बॉल. आता मात्र चांगला चेंडू होता, बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. मिडल अँड ऑफ स्टंपवरचा हा चेंडू पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूची नोंद होते. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 23 धावा. जिंकण्याकरता 3 धावा पाहिजेत 10 चेंडूंमध्ये. 10 चेंडू आणि 3ची गरज. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलवर केलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकारांशी वाढवलाय संघाच्या धाव संख्येचा गल्ला. षटकारांशी विजयश्री खेचली आहे आणि याच बरोबर या मॅचला या जोडीने जिंकून दिलंय. कॉंग्रॅच्युलेशन पतू पॅकर जुचंद्र टीम. हार्ड लक, हार्ड लक. रायझिंग स्पोर्ट्स जुचंद्र टीम.